सेशन मी रेकॉर्ड पण करतोय. सेशन कंप्लीट झाल्यानंतर हा अपलोड करून टाकेन मी. सो तुम्हाला लिहिण्याची गरज नाही आहे, रफ वर्क करू शकता तुम्ही. ओके, म्हणजे सोल्युशन मेन्शन केल्यानंतर हे गरजेचं नाही की तुम्ही सोल्युशन मेन्शन कराल टेक्स्ट नोटबुकमध्ये. सेशन रेकॉर्डेड असल्यामुळे नंतरही तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 11. ग्राफ ऑफ फंक्शन y is equal to f of x is symmetric about x is equal to 2. आता पहा काय, x equal to 1, x equal to 2, x equal to 3, x equal to 4. आता ग्राफ ना x equal to 2 म्हणजे अशी लाईन, x ॲक्सिस वरती 2 वरती जाऊन लाईन ड्रॉ करणे म्हणजे x equal to 2 लाईन. तर याच्या अबाउट ग्राफ सिमेट्रिक आहे, याचा अर्थ असेल मे बी ग्राफ असा. सिमेट्रिक मीन्स इकडे इकडे एक्झॅक्टली सेम सेम, काय कसाही असू देत ग्राफ, बरोबर. बट या लाईनच्या अबाउट सिमेट्रिक आहे. आता या लाईनच्या अबाउट जर का ग्राफ सिमेट्रिक असेल ना, तर 2च्या पुढे जाऊन, 2च्या थोडंसं डिस्टन्स पुढे जाऊन जी तुम्हाला फंक्शनची व्हॅल्यू भेटणार आहे तेवढीच व्हॅल्यू 2च्या थोडंसं मागे येऊन, ओके, तीच फंक्शनची व्हॅल्यू म्हणजे वायची लेवल, नाही का, तेवढीच व्हॅल्यू भेटणार. म्हणून एफ ऑफ 2 प्लस एक्स 2च्या थोडंसं पुढे जाऊन, म्हणजे 2च्या एक्स डिस्टन्स पुढे जाऊन किंवा 2च्या एक्स डिस्टन्स मागे येऊन, दोन्ही केसमध्ये फंक्शनची व्हॅल्यू सेम भेटेल तुम्हाला. सो एफ ऑफ 2 प्लस एक्स इट शुड बी इक्वल टू एफ ऑफ 2 मायनस ऑफ एक्स. आय होप हा डाऊट क्लिअर आहे. मी माईकचाही ॲक्सेस येतो. तर कशा आहात सर्वजण? एक मिनिट. ओके, हा पॉईंट क्लिअर सर्वांना? सिमेट्रिक मीन्स कर्व नाही, सिमेट्रिक मीन्स सिमेट्रिक याचा अर्थ या लाईनच्या इकडे इकडे सेम पाहिजे. सिमेट्रिक सिमेट्रिक म्हणजे काय सांगणार होता मी. खैर, पुढे जातो. क्वेश्चन नंबर 2 पहा. काय बोलतोय की हा जो फंक्शन आहे विथ लिनियर फंक्शन फ्रॉम झेड टू झेड, झेड मीन्स इंटिजर टू इंटिजर, देन एफ ऑफ एक्स इज टू वॉट. काय नाही, हा सोपा आहे ना. ही एक्सची व्हॅल्यू ही वायची व्हॅल्यू आहे, ही एक्सची व्हॅल्यू ही वायची व्हॅल्यू आहे, एक्स व्हॅल्यू ही वाय व्हॅल्यू आहे, व्हॅल्यू ऑफ एक्स व्हॅल्यू ऑफ वाय. चेक करा, असा एक फंक्शन चेक करा की ज्यामध्ये हे होतं. एक्सच्या की 1 टाका, वायची व्हॅल्यू ओव्हरऑल 1च बनते. हां, बरोबर आहे. एक्सच्या की 2 टाका, 6 मायनस ऑफ 2 4 बनतं. हां, बरोबर, 4 बनतं. 0 टाका, -2 बनतं. -1 टाकाल तर -5 बनतो. सो ठीक आहे, सिम्पल आहे क्वेश्चन. ठीक, पुढे जातो. आता हा चेक करा. डोमेन ऑफ दिस पर्टिक्युलर फंक्शन इज व्हॉट. या फंक्शनचा डोमेन शोधतोय आपण, नाही का. आता पहा, पहिली गोष्ट, एकतर दोघे निगेटिव्ह पाहिजे, एकतर अंडररूटच्या आतमध्ये पॉझिटिव्ह असलं पाहिजे. ही गोष्ट क्लिअर करा. अंडररूटच्या आतमध्ये पॉझिटिव्ह असलं पाहिजे. पॉझिटिव्ह तेव्हाच असेल जेव्हा दोघे निगेटिव्ह किंवा दोघे पॉझिटिव्ह. एक तर दोघे निगेटिव्ह किंवा दोघे पॉझिटिव्ह, म्हणजे 1 मायनस ऑफ मॉड एक्स, बरोबर, हा पण पॉझिटिव्ह पाहिजे. अँड ॲट द सेम टाइम 2 मायनस ऑफ मॉड एक्स हा पण पॉझिटिव्ह पाहिजे. ऑर 1 मायनस ऑफ मॉड एक्स हा निगेटिव्ह पाहिजे अँड 2 मायनस ऑफ मॉड एक्स हाही निगेटिव्ह पाहिजे. एक तर दोघेही पॉझिटिव्ह पाहिजे किंवा दोघेही निगेटिव्ह पाहिजे. काय होतं माहिती का, आता नॉर्मली मी सोल्युशन एक्सप्लेन करतो ना, लाईक क्वेश्चन डिस्प्ले केला आणि इन्स्टंटली सोल्युशन एक्सप्लेन करतो. मग या प्रोसेसमध्ये तुम्हाला असं वाटायला लागतं की हां, सोपंच आहे, हे आलं असतं आपल्याला, बरोबर. पण ज्यावेळेस तुम्हाला टाइम दिला जातो ना, की लाईक हे करून घ्या तुम्ही तुमच्या एंडवरती, मग तुम्हाला समजतं की लाईक ते जमत नाही आहे, बरोबर. सो एक्झाममध्ये बऱ्याच वेळी असंच होतं आपल्याला. खैर, 1 मायनस ऑफ मॉड एक्स ग्रेटर दॅन 0 पाहिजे, मीन्स 1 शुड बी ग्रेटर दॅन मॉड एक्स, बरोबर. किंवा डायरेक्टली हे बघूनच सांगा ना. ओके, 1 ठीक आहे, 1 शुड बी ग्रेटर दॅन मॉड एक्स, म्हणजे मॉड एक्स हा 1पेक्षा कमी पाहिजे. याचा अर्थ एक्सची व्हॅल्यू -1 टू +1 असली पाहिजे. अँड पहा, इथे चेक कराल तुम्ही तर 2 शुड बी ग्रेटर दॅन मॉड एक्स, याचा अर्थ मॉड एक्स शुड बी लेसर दॅन 2, मॉड एक्स शुड बी लेसर दॅन 2, म्हणजे मॉड एक्सची व्हॅल्यू 2पेक्षा कमी पाहिजे, म्हणजे -2 टू +2 असली पाहिजे.
हे अँड आहे याचा अर्थ दोघांनाही सॅटिस्फाय करणारा कोण आहे? मला वाटतं दोघांना सॅटिस्फाय करणारा हा आहे. रिअल नंबर लाईनवरती इमॅजिन करायचं. 0 1 2 -1 -2 -3 देन +3. ओके. तर पहिली कंडिशन ही आहे -1 टू +1 मध्ये असला पाहिजे x मध्ये, आणि दुसरा कंडिशन -2 टू +2 मध्ये. दोघांना सॅटिस्फाय करणारा हाच आहे ना. सो एवढं लक्षात ठेवूया आपण. -1 टू वॉट +1. यानंतर आता इकडे पहा. 1 शुड बी लेसर दॅन mod x अँड 2 शुड बी लेसर दॅन mod x. ठीक आहे. mod x चा व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त पाहिजे अँड ॲट द सेम टाइम 2 पेक्षाही जास्त पाहिजे. म्हणजे 2 पेक्षा जास्त पाहिजे. समजलं का? 0 1 2 3 -1 -2 -3. हे पहा, mod x चा व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त पाहिजे. mod x चा व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त पाहिजे आणि 2 पेक्षाही जास्त पाहिजे. म्हणजे 2 पेक्षा जास्त पाहिजे. 2 पेक्षा जास्त याचा अर्थ एकतर इकडे 2 किंवा 2च्या पुढे, किंवा -2 आणि -2 च्या मागे. -2 च्या इकडचा कोणताही नंबर टाका इथे याच्यामध्ये, -3 टाका, त्याचा मॉड 3 येतो, विच इज ग्रेटर दॅन 2. बरोबर. आणि 2च्या पुढचा कोणताही नंबर टाका 3, चा मॉड इज 3 विच इज ग्रेटर दॅन 2. ओके. तर हे असं पाहिजे. सो आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यू चालतात? आपल्याला ही व्हॅल्यू चालते. बरोबर. म्हणजे -1 टू +1 काही चालतं. युनियन आणखीन कोणतं चालतं? हेही चालतं. -1 पेक्षा कमी -∞ पर्यंत कुठेही. हे पहा, -∞ पासून -2 पर्यंत, नाही का इथे, सॉरी, -2 पासून -∞, पासून -2 पर्यंत काही चालेल. पण -2 नाही चालणार. का? कारण की -2 जर का इथे टाकाल ना, तर -2 चा मॉड इज 2, 2 -2 0, खाली 0 नको. ओके. आणि इकडे पाहाल तर 2 टू इन्फिनिटी पण काही चालतं. हे पहा इथे 2 टू इन्फिनिटी ही काही चालतं. 2 नाही चालत पण, म्हणून ओपन ब्रॅकेट येतं. कारण की 2 टाकलं ना इथे तर डिनॉमिनेटरमध्ये 0 येतो, जो की नाही पाहिजे आपल्याला. आणि -1 टू +1 हे जर आपण इथेच शोधलं, -1 टू +1. सो हे याचं डोमेन आहे. ओके. हां, लेक्चर रेकॉर्ड करतो रे बाबा. रेकॉर्डिंग झूम, सॉरी, यूट्यूबवरती डायरेक्ट नाही टाकलेलं आहे, याच्यावरती रेकॉर्डिंग करतो. म्हणजे यूट्यूबवरती जाण्याची आता हिंमत नाही होत, असं सीन. खैर, पहा आता. डोमेन ऑफ द फंक्शन. या फंक्शनचा डोमेन ओळखायचं. ठीक आहे. पहिली गोष्ट, आतमध्ये निगेटिव्ह नको आहे. मला वाटतं टाईम देऊ का थोडंसं, म्हणजे तुम्ही थिंक कराल. अदरवाईज असं नको व्हायला की मीच सॉल्व करतोय आणि तुम्हाला थिंक करण्याची डायरेक्शनच नाही मिळतं. चलो तुम्ही थिंक करा. आतमध्ये निगेटिव्ह नको काय? आणि तुमच्या माहितीच तर साईनची व्हॅल्यू फर्स्ट क्वाड्रंटमध्येही पॉझिटिव्ह आणि सेकंड क्वाड्रंटमध्येही पॉझिटिव्ह. डोमेन शोधायचा म्हणजे एक्सचा व्हॅल्यू शोधायचा. सो साईनचा व्हॅल्यू थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो, माहिती आहे. सो जे काही असेल एक्स्ट्रा की टाकताय ते 0 पासून पाय पर्यंतच टाका, पुढे नका टाकू. 0 टू पाय. याला तर ना 0 टू पाय काही पण चालतो, पाय पण चालतो. काय पाय टाकलं तर साईन पाय 0, 0चा अंडररूट येतो. आणि हा जो आहे ना, यामध्ये 16 - x² शुड बी ग्रेटर दॅन 0, दॅट ग्रेटर दॅन इक्वल टू 0. दॅट मीन्स 16 शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू x². म्हणजे एक्सचा स्क्वेअर जो आहे तो 16 पेक्षा कमी असावा. म्हणजे -4 टू +4 मध्ये काही चालतो. बरोबर. मग पहा बरं, असा एक्सचा व्हॅल्यू पाहिजे जो यालाही सॅटिस्फाय करेल अँड ॲट द सेम टाइम तो यालाही सॅटिस्फाय करेल. दोघांनाही सॅटिस्फाय केलं पाहिजे. बरोबर. याला सॅटिस्फाय केलं म्हणजे याच्या आतमध्ये निगेटिव्ह नाही येणार याची काळजी घेतोय. याला सॅटिस्फाय केलं म्हणजे याच्या आतमध्ये निगेटिव्ह नाही येणार याची काळजी घेतोय. अँड मीन्स दोघांनाही सॅटिस्फाय करणे म्हणजे दोघे पण ओके राहतील. ओके. सो हा -4 टू 4 जो आहे, रिअल नंबर लाईनवरती 0 1 2 3 4, देन -1 -2 -3 -4.
ओके, -4 to 4 म्हणजे एवढा इंटरवल, पण 0 to पाय याचा अर्थ 0 पाय म्हणजे 3.14 एवढा इंटरवल. मला वाटतं दोघांना सॅटिस्फाय करणारा हाच आहे 0 to पायवाला इंटरवल. सो आन्सर इज 0 to पाय. सॉरी सॉरी सॉरी, एक मिनिट काय, हां 0 to पाय हा आन्सर असेल. -4 to असा का ऑप्शन नाही, एक मिनिट चेक करू द्या. काय -4 to 0 चालेल का? -4 निगेटिव्ह तर नाही चालत. 0 to पाय आन्सर आहे तर याचा 0 पाय एवढंच आन्सर येतं. हे नाही चालत, निगेटिव्ह व्हॅल्यू 0पेक्षा कमी व्हॅल्यू नाही चालत ना एक्सची. समजा एक्सची व्हॅल्यू -0.1 असेल तर साईन -0.1 इज मायनस साईन 0.1, जे की निगेटिव्ह बनतं आतमध्ये, बरोबर. सो आन्सर याचं 0 to पाय येतं. 0 पायपर्यंत स्क्वेअर रूट. हे पटतं का? हां, हे पण येऊ शकतं. हां, एक मिनिट, सॉरी सॉरी सॉरी, ऑप्शन सीचा पण चान्स आहे. म्हणजे जसं की -4 to -पाय ना, हे पहा -4पासनं पुढे, नाही का? पहा, ज्यावेळेस आपण निगेटिव्ह अँगल करतोय ना, हा आहे -पाय/2, हा आहे -पाय. मग -पाय म्हणजे -3.14 टू -4, म्हणजे असं वरती -4 म्हणजे हा पण चालतो. -4 to -पाय पण चालतो आपल्याला, कारण की असंही तो सेकंड क्वाड्रंटमध्येच येणार आहे. ओके, सो ऑप्शन सी ही चालेल, कारण की ऑप्शन सी जो आहे ना, तो सेकंड क्वाड्रंट मधला अँगल आहे, जो की साईनला पॉझिटिव्हच ठेवतो. सो काही कन्सर्न नाही आहे. काय डाऊट आहे याच्यामध्ये? चेक करा. -4 to -पाय याचा अर्थ परत सांगतो एकदा. दिस इज -पाय/2, दिस इज -पाय. ओके, सो -पायपासनं -4 वरती येतं, बरोबर. सो एवढं चालतं आपल्याला एक्सचा व्हॅल्यू आपण म्हणजे साईनला चालतो. याला तर ऑलरेडी चालतच होता -4 to +4मध्ये. सो -4 to पुढे 0पर्यंत चालत होता याला तर, किंवा +4पर्यंत चालत होता, बट याला नव्हतं चालत. ठीक, डोमेन ऑफ दिस पर्टिक्युलर फंक्शन इज व्हॉट? तुम्ही थिंक करा. डोमेन शोधतो आपण. बरं, तुमच्या माहितीच तर कॉस इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये आपण शिकलेलं आहे की कॉस इन्व्हर्स आतमध्ये काही असू देत, ठीक आहे. तर कॉस इन्व्हर्सचा आन्सर हा 0 to पायच असतो. सो तुम्हाला याची टेन्शन घेण्याची गरज नाही. हा जो अंडररूट आहे ना, अंडररूटच्या आतमध्ये कधीही पॉझिटिव्ह असला पाहिजे. सो कॉस इन्व्हर्स आन्सर 0 to पायमध्येच आपण फाइंड करतो. सो त्याची टेन्शन घेण्याची गरज नाही, बरोबर. तुम्हाला काळजी याची घ्यायची, कॉस इन्व्हर्सच्या आतमध्ये -1 to +1 असायला पाहिजे, कारण की कॉसची व्हॅल्यू -1 to +1च्या बाहेर जात नाही, नाही का? याचा अर्थ 1 - mod x डिवाइड बाय 2, इट शुड बी लेस दॅन इक्वल टू 1, इट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू -1. -1पेक्षा मोठा पाहिजे, 1पेक्षा छोटा पाहिजे. 2नी मल्टिप्लाय करा, 2 गेला, ठीक आहे. सो -2 शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू 1 - mod x. ओके, अँड 1 - mod x शुड बी लेस दॅन इक्वल टू 1 - mod x शुड बी लेस दॅन इक्वल टू 2. असे दोन कंडिशन बनवतो आपण, बरोबर. आता पहा की एक्सच्या अशा व्हॅल्यू शोधाल. आता असं हवं तर समजा तो 1 तिकडे जातो, तिकडे -3 बनला की नाही. मायनस साईन ज्यावेळेस तिकडे जातो त्यावेळेस हा इनइक्वलिटी रिव्हर्स करायला लागतं. म्हणजे तिकडे मायनस साईन ज्यावेळेस गेला तिकडे मायनस प्लस बनला, तर लेसर दॅनचा ग्रेटर दॅन इक्वल टू होतो, ठीक आहे. सेम इथेही 1 जातो तिकडे, सो -mod x शुड बी लेस दॅन इक्वल टू 1. त्यावेळेस मायनस साईन तिकडे जातो ना, तर हा उलटा होतो. मीन्स mod x शुड बी ग्रेटर दॅन इक्वल टू -1.
अँड आहे ॲट द सेम टाइम. हां हे तर असतंच रे. एखाद्या गोष्टीचं मॉड ग्रेटर दॅन -1 असणारच ना, कारण की मॉड म्हणजे पॉझिटिव्ह. सो -1 पेक्षा मोठं असणार आहे. सो याचा काही विचार करण्याची गरज नाही आहे. एवढं क्लिअर आहे. ठीक. राहिला प्रश्न याचा की की मॉड एक्स म्हणजे एक्स म्हणजे एक्सचा साईज हा 3 पेक्षा कमी पाहिजे. सो -3 टू +3. बरोबर ना, एक्सचा साईज 3 पेक्षा कमी पाहिजे. 0 1 2 3 4 -1 -2 -3 -4. एक्सचा साईज 3 पेक्षा कमी, याचा अर्थ 3 पेक्षा कमी. साईज मीन्स लाईक मॉड्युलस ना, मॅग्निट्यूड. सेशन मे बी थोडा हेवी जाऊ शकतं, पण तुम्ही ते रिपीट पाहू शकता ओके यूट्यूबवरती. क्वेश्चन चांगलेच सर्व. पहा आता, थिंक करा. क्वेश्चन आधी वाचून घ्या सर्वजण. ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन माहिती असेल ना. 1.4चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 1. 2.9चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 2. 0.4चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 0. ठीक आहे, त्याच्या आधीचा इंटिजर लिहायचा असतो. तर पहा 2/3 याचा अर्थ 0.66चा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 0च असणार आहे. सो 2/3 म्हणजे 0.66 प्लस 1/99 हे 0.01 समथिंग काहीतरी असेल. सो 0च बनणार आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन, कारण की ही जी व्हॅल्यू आहे ना, ही 1ला क्रॉस होणार नाही आहे. तुम्ही म्हणाल 1ला क्रॉस कधी होतं, सांगतो मी तुम्हाला. हे 2/3 आहे ना, प्लस हे पहा 1/99 2/99 3/99 4/99. जेव्हा 33/99 येईल ना, 33/99 म्हणजे 1/3. सो 2/3 प्लस 1/3 3/3 म्हणजे तो बनेल 1. 33/99 वाला जो आहे ना, तो 1 बनतो. प्लस आता याच्या पुढे कोण आहे माहिती का, 2/3 प्लस 34/99. हा तुमच्या माहितीच तर 1 पॉईंट समथिंग समथिंग काहीतरी बनेल. जसं की ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हे अगेन 1च असणार आहे. याच्या पुढे येतो 2/3 प्लस 35/99. बरोबर. 2/3 तर लाईक 0.66, किंवा तुम्हाला समजलं ना, याच्यापेक्षा मोठा आहे याच्यापेक्षा मोठा आहे म्हणजे हे ओव्हरऑल 1 पॉईंट समथिंगच बनेल. त्याचा ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन इज 1 ओनली. असंच वाढवत वाढवत जाल ना, हे 98 पर्यंत जायचं आहे म्हणा. बरोबर. आता 98/99 हे पण तर 1 पेक्षा कमीच आहे. 1 जरी पकडलं जातं, 1 प्लस 0.66 म्हणजे 1.66च बनतं. म्हणजे याचाही ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन 1च बनणार आहे. म्हणजे हे 1 1 1 1 असंच ॲड होत जाणार आहे. किती टर्म्स आहेत हे टोटल? 33 प्लस न 35 पर्यंत 2 टर्म्स आहेत. कसं काय? या दोघांचा डिफरन्स करायचा. 35 - 33, सॉरी 33 पासून 35 पर्यंत हे 3 टर्म्स आहेत. या दोघांचा डिफरन्स करायचा, जो की 2 येतो. 2 प्लस 1 म्हणजे 3 टर्म्स आहेत जे की दिसतात. बरोबर. सो आपल्याला तर 33 पासून वाढवत वाढवत असं 98 पर्यंत जायचं आहे. सो 98 - 33 करायचा. किती बनतो? 65 बनतो आय गेस. बरोबर. मग 65 प्लस 1 म्हणजे 66 टर्म्स आहेत. सो आन्सर इज 66. आणि हर एक टर्मचा व्हॅल्यू 1 देतो आउटपुटमध्ये, नाही का, ग्रेटेस्ट फंक्शन. सो आन्सर इज 66. काही समजलं का तुम्हाला काय बोललो? चलो पुढे जातो. हा क्वेश्चन मला समजला नाही ॲक्च्युली की कोणत्या लेसनमधला आहे. कारण की A×B AB/10 नाही का, 5×8 नाही, याचा रेफरन्स नाही लागत ॲक्च्युली की काय सीन आहे हा, नाही का. सो हा इग्नोर करतो मी क्वेश्चन. ओके. कोणत्या टॉपिकमधून सांगशील का वैष्णवी? तुझंच डाऊट होता आय गेस. फंक्शन
फंक्शन मधला नाही आहे हा, रिलेशन मधला असेल, जो की सिलेबसचा पार्ट नाही हा. A cross B is AB by 10. 5 cross 8 is like 40 by 10 म्हणजे 4 येतो बरोबर. मग त्याचा इन्व्हर्स विचारतात. इन्व्हर्स फंक्शनमध्ये 40 टाकतो आपण. नाही, क्लिअरिटी नाही आहे थोडंसं क्वेश्चनमध्ये. ओके ठीक आहे. यानंतर हा वाला पहा, कळवेल जरा कोणी कसं करणार असेल. मला वाटतं थोडंसं माईकचा ॲक्सेस आहे तर थोडंसं बोलू शकता माईक ऑन करून, जे तुम्हाला येतं. लाईक हा येत असेल समजा, सांगा की काय करणार. ए क्यूब प्लस बी क्यूब, येस नीरज करेक्ट. याला तुम्ही ना, हे रेस टू 6 आहे ना, त्याला इथे याला इथे स्क्वेअर लिहा आणि त्याचा क्यूब करा. याला पण इथे स्क्वेअर लिहा आणि त्याचा क्यूब करा. म्हणजे हे ए क्यूब प्लस बी क्यूब. आता ए क्यूब प्लस बी क्यूब काय असतं, ए प्लस बी इंटू ए चा स्क्वेअर प्लस ए बी, सॉरी मायनस ए बी साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा प्लस बीचा स्क्वेअर, याचा स्क्वेअर कॉस स्क्वेअरचा स्क्वेअर मीन्स कॉस रेस टू 4 थिटा आणि होल डिवाइड बाय साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर. हे तर 1 झालं, तुम्हालाही समजलं. आता होल डिवाइड बाय साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर, होल डिवाइड बाय साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर, होल डिवाइड बाय साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर. हे पहा साइन स्क्वेअर आणि हा इथे स्क्वेअर राहिला, साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर. मग हा कॉस स्क्वेअर आणि हा इथला स्क्वेअर राहिला फक्त, कॉस स्क्वेअर बाय साइन स्क्वेअर कॉट स्क्वेअर. हे तर कॅन्सलच होईल ना मग, टॅन स्क्वेअरचं इंटिग्रेशन वगैरे. हे इंटिग्रेशनचं क्वेश्चन आहे, इंटिग्रेशन करायचं तसं. ठीक आहे. यानंतर क्वेश्चन मी इथे लिहितो. आता हा आहे थोडासा ठीकठाक. पहा, कॉस 7x मायनस कॉस 8x होल डिवाइड बाय 1 प्लस 2 कॉस 5x. चेक करा हे काय करू शकतो. पहा काय करताय, पहा सांगतो काय करायचं माहिती का. तुम्ही थिंक करणार आहे की कितीही साइन 5xने मल्टिप्लाय आणि डिव्हाइड नाही का, साइन 5xने मल्टिप्लाय डिव्हाइड नाही. तुम्ही कितीही इंटिग्रेशन, सॉरी हे इंटिग्रेशनचा समय बरं, सॉरी. बट खैर याला पहिले सिम्प्लिफाय तर करणारच ना तुम्ही, त्याच्यानंतरच इंटिग्रेशन करा. तुम्ही इंटिग्रेशन कितीही करा नाही का, असा एखादा क्वेश्चन आलाच समजा, तर कि एवढे जे सम्स केलेत ना तुम्ही इंटिग्रेशन, त्याचा काहीच यूज नाही राहत जर हा नाही आला तर. आणि काय करणार ना, लाईक लेसनच तसा आहे, त्यासाठी कव्हरेजच जास्त पाहिजे. सो आता पहा इथे काय करायचं. साइन कॉस सी मायनस कॉस डी इज 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन डी मायनस ऑफ सी बाय 2 होल डिवाइड बाय 1 ला 1 प्लसला प्लस 2 ला 2. हे कॉस 5x जो आहे ना, त्याला आपण 1 मायनस ऑफ 2 साइन स्क्वेअर 5x बाय 2 असं लिहू शकतो. ठीक आहे, 1 मायनस ऑफ 2 साइन स्क्वेअर 5x बाय 2. आता पहा वरती काय झालं, 2 इंटू साईनला साईन, देन 7x प्लस 8x इज लाईक 15x बाय 2
इंटू साईन काय बनतो रे हा x/2 बनतो आय गेस होल डिवाइड बाय 1ला 1 प्लसला प्लस 2 इंटू 1 इज 2 मायनस ऑफ 4 मायनस ऑफ 4 मायनस ऑफ 4 साइन स्क्वेअर 5x/2 ठीक आहे. एक मिनिट काहीतरी मिस झाला माझ्यानी कॉस 5xला आपण 1 मायनस 2 साइन स्क्वेअर कॉस 2 थीटा इज 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 ठीक आहे. ठीक आहे. सो न्यूमरेटर चेक कराल 2 साइन 15x/2 इंटू साइन x/2 होल डिवाइड बाय 3 मायनस 4 साइन स्क्वेअर 5x/2 हां वैष्णवी बरोबर सांगितलेलं ॲक्च्युली तू की साइन 5xनी डिवाइड करायला लागतं साइन 5x/2 डिवाइड करायला लागतं. आता आपण काय करू इथे साइन 5x/2 लिहितो आणि खालती पण साइन 5x/2 लिहितो मग इथे क्यूब बनेल. मग ते आठवतं का 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा इज साइन 3 थीटा. सो वरती साइन 5x/2 2ला 2 ओके देन साइन 15x/2 देन साइन x/2 होल डिवाइड बाय हे पहा हे 3 साइन थीटा इथे मायनस होता मायनस 4 साइन क्यूब थीटा इज साइन 3 थीटा म्हणजे अँगलचा डबल ट्रिपल 3 थीटा म्हणजे 15x/2 जो की हा कॅन्सल होतो. आता इथून पुढे माहिती असलं पाहिजे तुम्हाला 2 इंटू साइन माहिती ना रिडक्शन फॉर्म्युला रिडक्शन 2 इंटू साइन म्हणजे काय कॉस सी मायनस कॉस डी सी म्हणजे सबस्ट्रॅक्शन असतो दोघांचा ओके जो की 5x मायनस 5x/2 मायनस x/2 इज लाईक 4x/2 इज लाईक 2x मायनस ऑफ कॉस डी डी म्हणजे दोघांचं ॲडिशन असतं 6x/2 इज 3x कॉस 3x ठीक आहे. आणि यांचा इंटिग्रेशन तुम्ही आरामात करू शकता. आय होप क्लिअर आहे. मेन पार्ट इथेच होता या क्वेश्चनचा. पुढे जातो बरं. हा वाला क्वेश्चन मला वाटतं मी तुम्हाला ग्रुपवरती पाठवतो सॉल्व्ह करून. देन एक मिनिट हां यातला आता पहिला वाला पाहा. काय बोलतात आता इथे की इज कंटिन्यूस ॲट एक्सेल टू 0 बरोबर. हे बघा एक्सेल टू 0ला कंटिन्यूस याचा अर्थ लिमिट एक्सटेंड्स टू 0 प्लस और 0 मायनस और लिमिट एक्सटेंड्स टू 0 इट शुड इक्वल टू f(0). f(0) तर सरळ सरळ दिसतं की 0. आता लिमिट किती आहे नाही का तर पहा x⁻a इंटू साइन ऑफ 1/x लिमिट एक्सटेंड्स टू 0. हे बघा ज्यावेळेस 0च्या आसपासचं टाकाल 1/0च्या आसपास बनेल काहीतरी बट साईनची व्हॅल्यू कधीही लिमिटेड असेल. साइन 1/x जो आहे ना हा -1 टू +1 मध्येच काहीतरी असणार हां बरोबर. आता -1 टू +1 इंटू x⁻a म्हणजे x⁻a इंटू -1 टू +1 याला तुम्हाला करायचं 0 बरोबर. हे तेव्हाच होऊ शकतं जेव्हा हा 0 असेल बट लिमिट एक्सटेंड्स टू 0 आहे म्हणजे एक्स तर 0च आहे 0.0001 असेल समजा रेस टू a इंटू -1 टू +1 बरोबर ना. हे तर 0 करायचं तुम्हाला करेक्ट. हे 0 होणे गरजेचं पण a ची व्हॅल्यू जर का 0 असेल ना तर एनिथिंग रेस टू 0 तर 1 असतो. सो a 0 नको आहे आपल्याला a 0 नको आहे इक्वल टू 0 नको आहे. 0पेक्षा कमी म्हणजे लेसर दॅन 0 याचा अर्थ समजा रेस टू पॉवर -2 असेल समजा तर खाली जाऊन रेस टू 2 होतो ना. म्हणजे समजा हे खाली जाऊन रेस टू 2 जर का केला तर हा खूपच छोटा होतो 1/, खूप छोटा खूप मोठा. सो खूप मोठा इंटू समथिंग हे 0 तर नाही होणार आहे.
सो एची व्हॅल्यू आपल्याला ग्रेटर दॅन 0 पाहिजे, म्हणजे 1 पाहिजे किंवा 2 पाहिजे किंवा 3 पाहिजे. पहा ना, आता क्यूब असेल तर 0.0001चा क्यूब हा खूपच कमी होईल. 0.0000000001 इंटू दिस थिंग इज ऑलमोस्ट 0. सो म्हणून ऑप्शन नंबर डी हा करेक्ट. बरोबर. आणि याच्या पुढच्या क्वेश्चनमध्ये ना इथे लाईक मेन्शन नाही आहे हे लॉग इथे काय आहे ना, सो थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे. जसं की हा लॉग 3x/3 आहे ना, तसं इथे बेस एक्स क्यूब आहे बट इथे प्रिंटच नाही आहे. ठीक आहे, सो म्हणून हा इग्नोर करतो. पाहता सी टाइम देतो मी याला, करा. क्षेत्र एखादं लेक्चर शॉर्टकट आणि ट्रिक्स आपण घ्या ना. कसं सांगणार मी यार तुम्हाला, केव्हापासून सांगतोय मी. शॉर्टकट ट्रिक्स वगैरे काही नसतं. कन्व्हेन्शनल मेथड स्पीडमध्ये करणे हा शॉर्टकट आहे. कितीही तुम्हाला ही गोष्ट ऐकावी नाही वाटली किंवा किंवा काय बोलतात की लाईक प्रत्येकांना अपेक्षा असते की लाईक चांगले मार्क्स पडले पाहिजे. सो ज्यांना ज्या पद्धतीने काय होतात की अशा आशेमध्ये असतो आपण की काही असं आहे का काही शॉर्टकट किंवा काही ट्रिक की ज्याने मे मार्क्स वाढतील, असं काही नसतं किंवा मला तरी माहिती नाही. ओके, कन्व्हेन्शनल मेथडनीच मार्क पडणार हे फिक्स आहे. बट थोडंसं कन्व्हेन्शनल मेथड स्पीडनी केलं पाहिजे किंवा थोडंसं अनऑर्थोडॉक्स वेज, नाही का. बाकी शॉर्टकट वगैरे तर वर्क नाही करणार हे फिक्स आहे. हंसे कसा रे हो, किती पडले मग जेई मध्ये? कमी सर, किती ते तरी सांग. कमी ते तर माहितीच आहे मला, कमीच पडणार आहेत. किती कमी याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे समज मी. व्हॉट्सअप करू का नंतर म्हणून? बरं बरं कर, आत्ता केलं तरी चालेल, मी बघतो तोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करा हे क्वेश्चन्स. थोडेसे मार्क टाकाल का जेईचे तुमचे? नका टेन्शन घेऊ, ते रेकॉर्ड नसतं होत. ओके. सेलर तुला सांगत होतो मी फेक म्हणून. आता 84 तर काही होणार नाहीये. बरोबर. ए साक्षी, तू फेकलेली का ग? साक्षी कटाळे. अच्छा, गुड. फेकलेली म्हणजे सर्व फेकली होती का, असं विचारायचं तुम्हाला? अच्छा, नाही. ए चलो पहा आता, नॅचरल नंबर्स 1 2 3 4 5 2 n आर रिटर्न डाऊन ऑन 2n कार्ड्स. ठीक आहे ना, असे 2n कार्ड्स आहेत. हे 2n कशासाठी असतं माहिती का? त्यांना सांगायचं की इव्हन नंबर ऑफ कार्ड्स आहेत. बरोबर ना? 2n याचा अर्थ लाईक इव्हन नंबर ऑफ कार्ड्स आहेत. वन कार्ड इज सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम दिस कार्ड्स. ओके, एखादं कार्ड लाईक सिलेक्ट केला म्हणा. दॅट द प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग नंबर 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 1 इज प्रोपोर्शनल टू आय. ठीक आहे, समजलं. हे बघा काय, वन कार्ड इज सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम दिस कार्ड्स. कोणतरी एक कार्ड घेतला म्हणा, द प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग नंबर समथिंग कोणता तरी एक नंबर आय इज प्रोपोर्शनल टू आय म्हणा. बरं,
एक व्यवस्थित लिहितो, इथे एक्स लिहितो, इथे पी ऑफ एक्स लिहितो. कार्डवरती कोणते कोणते नंबर आहेत? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, अप टू 2n एवढे नंबर्स आहेत, बरोबर. आता वन नंबर येण्याचा प्रोबॅबिलिटी ऑफ वन नंबर इज प्रोपोर्शनल टू वन म्हणा. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ वन नंबर लाईक वन नंबरवाला कार्ड येण्याचा प्रोबॅबिलिटी इज सम कॉन्स्टंट इन टू वन, दॅट इज के. टू नंबर येण्याचा प्रोबॅबिलिटी म्हणजे एखादा कार्ड काढतो ना आपण, त्याच्यावरती 2 नंबर असण्याचा प्रोबॅबिलिटी इज प्रोपोर्शनल टू दॅट पर्टिक्युलर नंबर 2 म्हणा. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ 2 इज ॲक्च्युली 2k. प्रोपोर्शनलचं इक्वल करायचं असेल तर 2k लिहू इथे 2k. प्रोबॅबिलिटी ऑफ 3 म्हणजे 3 नंबरचा कार्ड येण्याचा प्रोबॅबिलिटी इज प्रोपोर्शनल टू दॅट पर्टिक्युलर नंबर 3. सो प्रोबॅबिलिटी ऑफ 3 इज इक्वल टू 3k. टाकतो मी 3k. बघा ना इथे, लेट प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग अ नंबर I इज प्रोपोर्शनल टू I. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग नंबर 4 इज प्रोपोर्शनल टू 4. म्हणजे प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट k कराल तर 4k होईल. सो 4 काढण्याचा प्रोबॅबिलिटी 4k, 5 काढण्याचा प्रोबॅबिलिटी 5k, असं होत जाईल तो. आय होप क्लिअर आहे. ओके. देन फाइंड प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग अन ऑड नंबर इन वन ड्रॉ. म्हणजे ऑड नंबर येण्याचं प्रोबॅबिलिटी काय म्हणा. आता हात घातला, एक कार्ड काढला, तर तो ऑड नंबर असण्याची प्रोबॅबिलिटी काय म्हणा. एक काम करायचं सरळ सिंपल. ओके, किती कार्ड्स आहेत हा डाऊट आहे, बरोबर. काहीतरी ॲज्युम करा, 4 कार्ड्स आहेत म्हणा, सिंपल. 2n कार्ड्स म्हणजे इव्हन कार्ड्स आहेत असंच ना. मग 4 कार्ड्स आहेत एवढंच म्हणा ना. मग सांगा बरं, ऑड नंबर येण्याची प्रोबॅबिलिटी काय आहे. ऑड म्हणजे के आणि इथे 3k. ऑड नंबर म्हणजे 1 आणि 3 ऑड आहेत ना. सो ऑड नंबर येण्याचा प्रोबॅबिलिटी वरती 4k आणि खालती 3k प्लस 3k 6k प्लस 4k इज 10k. सो आन्सर शुड बी 2/5 असला पाहिजे आन्सर. म्हणजे जर का तुम्ही पहा ना इथे 4 नंबरपर्यंतचे कार्ड्स घेतलं म्हणजे एनची व्हॅल्यू 2 बनली ना. 2 म्हणजे 2 एनची व्हॅल्यू 2 आणि हा 2 म्हणजे 4. म्हणजे टोटल 4 नंबरपर्यंत कार्ड्स कन्सिडर केलेत तुम्ही, म्हणजे एनची व्हॅल्यू तुम्ही 2 पकडली, तर आन्सर 2/5 आला पाहिजे. सो एनची व्हॅल्यू 2 पकडली, तर खालती 5 येण्यासाठी हा सपोर्ट करतोय ऑप्शन. सो ऑप्शन नंबर डी हा आपला आन्सर आहे. काही समजलं? ठीक आहे. ठीक आहे, आय होप तो क्वेश्चन क्लिअर आहे तुम्हाला सर्वांना. कुठे आहोत आपण. खूप क्वेश्चन आहेत अरे, माहिती आहे. हा पहा, हा थोडंसं जरा सिलेबसच्या ओरिएंटेड नाही आहे. खैर, काय असतं सांगतो. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 अप टू n किती असतं हे. n इंटू n प्लस 1/2 असतो की ना. तर 1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर अप टू n स्क्वेअर. हा काय असतो. n इंटू n प्लस 1 इंटू 2n प्लस 1 नाही असं असतं ना काहीतरी, डिवाइड बाय 6.
1 क्यूब प्लस 2 क्यूब प्लस 3 क्यूब अप टू n क्यूब हा असतो n इंटू n प्लस 1/2 होल स्क्वेअर असतो, असं नाही का? चेक करा एक वेळेस. क्लिअर आहे? येस स्टुडंट्स, इथेपर्यंत क्लिअर? आता मी तुम्हाला काय सांगतो पहा, हे सर्वांचा रेस टू पॉवर इथे 1 आहे, सर्वांचा पॉवर इथे रेस टू 1 आहे की नाही? सो हे जे आन्सर बनतं ना, या आन्सरमध्ये n इंटू एन इज एन स्क्वेअर प्लस n इंटू 1 इज n डिवाइड बाय दिस 2 असं आहे. ठीक आहे, सर्वांचा पॉवर 2 2 2 2 2 2 सर्वांचा पॉवर 2 आहे. सो n इंटू एन इज एन स्क्वेअर इंटू 2n इज 2n क्यूब आहे बहुतेक, प्लस पुढचे टर्म्स हे एन स्क्वेअर वाले येतील, एन वाले येतील, पण डिवाइड बाय खालती 6 आहे. क्लिअर आहे? पण हे 2 1 2 3 जा 6 बनतं नाही का, म्हणजे एन क्यूब बाय 3 येतं रे. इथे एन स्क्वेअर बाय 2 येतं, इथे एन क्यूब बाय 3 येतं. आता इथे एन इंटू एन इज एन स्क्वेअर, एन स्क्वेअरचा स्क्वेअर इज लाईक एन रेस टू 4 बाय 2चा स्क्वेअर इज 4 अगेन. म्हणजे इथे पॉवर 3 असेल तर इथे वरती 4 आणि खालती 4 येतो. पहा ना, पॉवर 2 असेल ना तर वरती 3 आणि खालती 3 येतो. पॉवर 1 असेल तर वरती 2 आणि खालती 2 येतो, म्हणजे एकनी जास्त येतो. मग पॉवर असा 99 असेल ना तर वरती 100 आणि खालती 100 येतो. नाही, याच्या एक्सपान्शनमध्ये एन रेस टू 99 वालेही टर्म्स येतील किंवा 98 वालेही टर्म्स येतील, त्यांचे कॉन्स्टंट कोइफिशियंट पण असतील काहीतरी अल्फा बीटा. पण खाली आपला एन रेस टू 100 आहे ना, मग सगळ्यांना एन रेस टू 100 जर का डिवाइड कराल तुम्ही, तर हे कॅन्सल होतं, इथे 1/100 येतो, प्लस इथे हे कॅन्सल होतं बट खाली एक्स्ट्राचा एन राहतो, पण एन तर इन्फिनिटी आहे. सो समथिंग डिवाइड बाय इन्फिनिटी हा 0 बनतो. पुढचे सर्वजण 0च बनणार आहेत. सो आन्सर इज 1 डिवाइड बाय 100. थोडंसं फास्ट सांगतो बरं मी, मे बी नाही समजलं तर परत परत बघायला लागेल कदाचित. ठीक आहे, पुढे जातोय आम्ही. ठीक आहे, आता हा क्वेश्चन पाहू. A bar and B bar be the vectors along the diagonals of parallelogram having area. एक पॅरलोग्राम आहे, तर ए बार आणि बी बार, हा ए बार आहे समजा आणि हा बी बार आहे. ओके, ते काय बोलतात की ए बार क्रॉस बी बार, पॅरलोग्रामचा एरिया म्हणजे काय असतं माहिती का, डायगोनलचा क्रॉस प्रोडक्ट डिवाइड बाय 2 असतो. हे 2√2 आहे म्हणून. ए बार अँड बी बार बी दी वेक्टर्स अलॉंग दी डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम. ए बार आणि बी बार ना पॅरलोग्रामच्या डायगोनलच्या अलॉंग वेक्टर्स आहेत. ओके, आणि त्यांचा तो मॅग्निट्यूड आहे ना, क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर मॅग्निट्यूड डिवाइड बाय 2 केला ना तर एरिया निघत असतो पॅरलोग्रामचा, जो की 2√2 बोलतात. हा 2 तिकडे गेला ना तर हा 4√2 होतो. म्हणजे ए बार क्रॉस बी बारचा मॅग्निट्यूड हा 4√2 आहे, एवढं सध्या समजून घेऊया आपण. दॅट अँगल बिटवीन ए बार अँड बी बार बी अक्यूट. ठीक आहे ना, अक्यूट अँगल आहे म्हणा ए आणि बी मध्ये. ए बारचा मॅग्निट्यूड 1 आहे. ठीक आहे, एक काम करतो मी इथे, एक ए बार क्रॉस बी बार म्हणजे मॉड ए मॉड बी साइन थीटा, जो की 4√2 आहे म्हणा. ए बारचा मॅग्निट्यूड तो 1 आहे. ठीक आहे, सो मॉड बी साइन थीटा हा 4√2 आहे. हे आत्तासाठी असं लिहून घेऊया, बघता येईल पुढे काय होतं. ठीक आहे, पुढे पहा. आता ते असंही बोलतात की ए बार डॉट बी बार म्हणजे मॉड ए मॉड बी कॉस थीटा इज इक्वल टू ए बार क्रॉस बी बार, बरोबर. पण ए बार क्रॉस बी बार तर बहुतेक माहिती आहे आपल्याला किती आहे. ए बार क्रॉस बी बार 4√2 आहे. मॉड ए तर 1 आहे, बरोबर, करेक्ट. आणि थीटा तर 45 आहे तुमच्या माहितीच. तर ते म्हणणार कसं काय मॉड ए, हे पहा ए बार डॉट बी बार म्हणजे ए बी कॉस थीटा, ए बार क्रॉस बी बार म्हणजे ए बी साइन थीटा, बी बी कॅन्सल, ए ए कॅन्सल.
कॉस थिटा इज इक्वल टू साइन थिटा म्हणजे 45लाच होऊ शकतं. सो अँगल 45 हे पण क्लिअर असलं पाहिजे तुमच्या एंडवरती. अँगल 45 आहे म्हणजे 1/√2 आहे. √2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय झाला, सो इथे 8 बनणार. सो मॉड बी इज इक्वल टू 8. सो मॉड बी टाका इथे 8. बरोबर, म्हणजे मॉड ए हा 1 आहे आणि मॉड बी हा 8 आहे. एवढ्या गोष्टी क्लिअर झाल्या. आणि दोघांमध्ये अँगल पण 45 आहे. ए आणि बी मध्ये काय, ए आणि बी मध्ये 45 अँगल आहे. हे मोठे ड्रॉ करू का? थांबूच नाही शकत. ठीक आहे, आता एवढं समजलं असेल तर ठीक. आता मी जातोय पुढे. आता अँगल विचारतात बी बार आणि सी बार मध्ये. हे बघा, ज्या दोघांमध्ये अँगल विचारतात ना त्यांच्यामध्ये डॉट प्रोडक्ट करायचा असतो. खूप सिंपल रूल आहे. मी इथे काय करतो, बी बार डॉट करतो, रेड कलरच वापरतो मी बी. हे बघा, दोघांना बी बारनी मल्टिप्लाय करतो. बी बार डॉट सी बार इज इक्वल टू 2√2 ए बार क्रॉस बी बार डॉट बी बार मायनस 2 बी बार डॉट बी बार. बी बारनी डॉट करून टाकतो, सर्व सिंपल. कारण की बी आणि सी मध्ये अँगल शोधायचा आहे ना, तर बी बार डॉट सी बार आला पाहिजे. आता बी बार डॉट सी बार म्हणजे मॉड बी. बरोबर, मॉड बी तर 8 आहे इंटू मॉड सी इंटू मॉड सी इंटू अँगल बिटवीन देम इज कॉस थिटा इज इक्वल टू, ही गोष्ट 0 बनते कारण की बी आणि बी इथे रिपीट झालेलं आहे. सो हे तर 0 बनणारच आहे. आता बी बार डॉट बी बार म्हणजे लाईक बी स्क्वेअर. बी 8 आहे तर 8 इंटू 8 इज 8 स्क्वेअर. 64 इंटू 2 इज मायनस 128 समथिंग बनतोय. दॅट मीन्स कॉस थिटा शुड बी इक्वल टू मायनस 128 डिवाइड बाय 8 टाइम्स मॉड सी. बरोबर, आता राहतो विषय मॉड सीचा फक्त, नाही का. आता मॉड सी कोणी सांगून दाखवत असेल तर बरं होईल. जरा सांगा मॉड सी किती असेल. मॉड सी कसं सांगणार, बस एवढं ओळखून दाखवा. कोणी प्लीज माईक ऑन करून कळवेल की हाऊ टू फाइंड मॉड सी. हे वय श्रुती, तू ग्रुपवरतीच टाकते आणि ग्रुपवर पाठव म्हणे. थर्ड कंडिशनचा मॅग्निट्यूड वैष्णवी शेलार, व्हेरी गुड. माईक ऑन करून सांग बरं जरा कशी बोल, लाईक काय बोलत आहे. सर रूट स्क्वेअर प्लस स्क्वेअर नाही करायचं का? कसं कसं, रूट ए क्रॉस बीचं मॅग्निट्यूड ना आधी माहिती आहे, बरोबर. मग त्याचं ते रूट स्क्वेअर प्लस स्क्वेअरने मॅग्निट्यूड करायचं का? याचा म्हणते का? हा, बरोबर. हे बघा रे, समजलं का? काय करायचं सांगतो तुम्हाला. पहिलं हे समजलं पाहिजे की सी बारचा मॅग्निट्यूड हवा आहे की नाही. या पूर्ण कॅल्क्युलेशन नंतर सी बारचा मॅग्निट्यूड इथे टाकायचा आहे. पण अख्ख्या क्वेश्चन मध्ये सी बार तर दिसतो इथेच आहे. सो जे काही होणार आहे ते इथेच होणार आहे. बरोबर, आता नोटीस तुम्हाला हे करायचं आहे की सी बार हा जो वेक्टर आहे हा या वेक्टर आणि या वेक्टरचा लाईक सबस्ट्रॅक्शन आहे. बरोबर, बघा आता सांगतो. हा वेक्टर आणि हा वेक्टर जो आहे ना, हे एकमेकांना परपेंडिक्युलर वेक्टर आहेत. का सांगतो, कारण की ए क्रॉस बी इज परपेंडिक्युलर टू, हे पहा, ए असेल बी असेल तर ए क्रॉस बी दोघांना परपेंडिक्युलर असतो. म्हणजे ए क्रॉस बी हा बी ला पण परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हे दोन वेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. दॅट मीन्स मॅग्निट्यूड ऑफ सी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा असतो. बट दोघांमध्ये अँगल 90 असल्यामुळे तो कॉस 90 0 बनतो. त्या दोन वेक्टरचा रिझल्टंट काढतोय याचा. ए क्रॉस बी तर तुम्हाला माहिती आहे 4√2 आहे. सो इथे 4√2 टाकलं तर √2 √2 is 2.
इंटू 2 इज 4 इंटू 4 इज 16 बनतो. हा 16चा स्क्वेअर इज 256 प्लस आता पहा बी बारचा व्हॅल्यू तर 8 आहे. 8 इंटू 8 इज 16 अगेन. 16चा स्क्वेअर इज 256 अगेन. सो हे 16√2 बनतो. सी बारचा जो मॅग्निट्यूड दॅट इज 16√2. सो 16 वन जा 16 आय गेस 4 नाही 8 असा बनतो. 8 8 कॅन्सल होतो. सो -1/√2 बनतो. याचा अर्थ कॉस थिटा इज -1/√2. याचा अर्थ 135 डिग्री बनतो. दॅट इज 3π/4. आय होप समजलं. नीरजचा डाऊट. नीरज समजला का तुला? तुझाच डाऊट होता आय गेस. ठीक आहे, मी परत पाहाल. मुलांना तुम्ही एवढं समजून घ्याल की खूप हळू एक्सप्लेन नाही करू शकत. ओके, इथे एक्सप्लेन करते वेळी मी प्री ॲज्युम करतो की तुम्हाला तुमचे बेसिक्स क्लिअर आहेत सर्वांचे. पण मी एवढी काळजी घेतली की सर्व पॉईंट्स एक्सप्लेन केलेले आहेत. आता हर एक स्टेटमेंटवरती तुम्हाला थिंक करायला लागेल जर का नसेल समजलं तर, नाही का. म्हणजे सीचा मॅग्निट्यूड कसा काढला समजा तर तर वाक्य बोललं मी तिथं, मग त्याच्यावरती तुम्ही टाइम इन्व्हेस्ट करा, लिंक लावा की लाईक कसं केलेलं आहे. बरोबर. मी या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्सप्लेन करतो की लाईक आजच्या डेटपर्यंत एक सर्टन डेव्हलपमेंट ॲज्युम करून सर्व आर्टिकल्स तुम्हाला येतात असं ॲज्युम करून मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे, चलो आता पहा पुढे. मला वाटतं हे अँटी डेरिव्हेटिव्ह करायला तर बरं पडेल. ऑप्शनचा ना सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह करायचा. इथे मी थोडंसं पाहिल्यावरती मला असं जस्ट क्लिक होतं की ऑप्शन बी नाही तर ऑप्शन डी मधला एक असेल. 1/2√2 1/2√2 पुढे ऑप्शन बी काय माहिती का, लॉग √1 + x² -√2 मायनस हे लॉग ए बाय बी आहे ना, लॉग ए मायनस लॉग बी. तर लॉग बी काय पहा, √1 + x² + √2. अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजे समजतं का, याचा इंटिग्रेशन हा असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह हा असेल. ठीक, याचा मी डेरिव्हेटिव्ह करतो. मी सांगतो तुम्हाला ऑप्शन बीच का चूज केलं तेही सांगतो. म्हणजे असं नाही की मला आन्सर माहिती आहे म्हणून करतोय, बट मी तुम्हाला त्याचं टेक्निकली रिझन पण सांगतो. ठीक आहे, पहा आता हे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1/x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डमी एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल तुम्हाला. सा बरं याचा डेरिव्हेटिव्ह 1/2√x. पहा ना, √x डेरिव्हेटिव्ह 1/2√x इंटू x² डेरिव्हेटिव्ह 2x. 2 विल गेट कॅन्सल. ठीक आहे, त्यानंतर मायनस. परत सेम लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1/1 + x² इंटू याचा डेरिव्हेटिव्ह जो की परत √x डेरिव्हेटिव्ह इज 1/2√x इंटू x² डेरिव्हेटिव्ह 2x. सो होतं काय, 1/2√2 ब्रॅकेटमध्ये हे x/1 + x² आहे ना, तो आणा बाहेर. x/√1 + x² ला घ्या बाहेर आणि आतमध्ये राहतो 1/√1 + x² -√2 मायनस 1/√1 + x² +√2. हा इकडे क्रॉस मल्टिप्लाय मारा. सो राहतं काय पहा, x/2√2 इंटू √1 + x² ब्रॅकेट. हा इकडे. ठीक आहे, सो इकडे राहतो 1 + x² +√2 मायनस ऑफ 1 + x² +√2 अगेन. हा इकडे गेला, मायनस साईन लागल्यानंतर मायनस प्लस होतो. डिवाइड बाय या दोघांचं प्रोडक्ट कराल, a - b इंटू a + b इज a² -b². आता इथे चेक करा, हा आणि हा कॅन्सल. वरती √2 इज 2√2. सो खालचा 2√2 आणि हा वरचा 2√2 कॅन्सल. सो वरती x राहतो आणि खालती चेक कराल तर √1 + x² आणि इथे x² -1 होणार तो. आणि मला असं वाटतं की असंच क्वेश्चन आहे इथे, चेक करा. सो ऑप्शन बीचा डेरिव्हेटिव्ह तो बनतोय, म्हणजे त्याचा इंटिग्रेशन ऑप्शन नंबर बी आहे. ठीक आहे, आता यामध्ये ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर सी स्टार्टिंगमध्ये मी यासाठी अवॉइड केलं की इथला जो एक्स आहे ना, हा डेरिव्हेटिव्हला आणखीन थोडंसं कॉम्प्लिकेटेड बनवतो. आणि एकतर ऑप्शन बी आणि ऑप्शन सी दोघे सेम आहेत, फक्त हे वरती खालती आहेत ना.
कोणाचंही एकाचं करा, दुसऱ्याचं त्याचं लाईक निगेटिव्ह असेल, कारण की याला आपण हे रेस टू -1 लिहू शकतो. इथे -1 जातो खाली, म्हणजे हा आणि हा एकमेकांचे निगेटिव्ह आहेत. याचा डेरिव्हेटिव्ह जर का आला असत तर ठीक, पण याचा डेरिव्हेटिव्ह याच्या एक्झॅक्टली असं उलटा आला, म्हणजे मायनस आला, तर समजून घ्या की हा आन्सर. इथे आपण अँटी डेरिव्हेटिव्ह कॉन्सेप्ट यूज केलेला आहे, ऑप्शनचा डेरिव्हेटिव्ह केलेला आहे. ओके, पहा आता हा वाला. चेक करा. काय करणार आहे तिथं, थिंक करा. पहा सांगतो. डिनोमिनेटरमध्ये एक्स स्क्वेअर कॉमन काढायचा. एक्स स्क्वेअर कॉमन काढला तर 2x + 1. ठीक आहे, करेक्ट. म्हणजे इंटिग्रेशन काय म्हणतो हा, वरती 2x + 1 डिवाइड बाय, खालतून या तिघातनं एक्स स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये x² + 2x + 1 -1. दॅट मीन्स इंटिग्रेशन ऑफ 2x + 1. ओके, इथे राहतो x² इंटू इथे राहतो x + 1 होल स्क्वेअर -1. सो इंटिग्रेशन ऑफ 2x + 1 होल डिवाइड बाय हे a² - b², म्हणजे a - b इंटू a + b. मग पार्शियल फ्रॅक्शन वापरायचं तुम्हाला. 2x + 1 डिवाइड बाय एका ब्रॅकेटमध्ये x² + x - 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x² + x + 1. आता याला तुम्ही काय लिहू शकता माहिती का, याला तुम्ही a डिवाइड बाय x² + x - 1 ओके प्लस b डिवाइड बाय x² + x + 1 असं लिहू शकतो, नाही का. याला हे पार्शियल फ्रॅक्शन माहिती आहे ना, इथून पुढे हा इकडे हा इकडे, एची व्हॅल्यू बीची व्हॅल्यू शोधायची. ए आणि बी ची व्हॅल्यू ना ऍक्च्युली सेम येणार आहे तुमच्या माहिती दिसतं. x × x + 1चा डेरिव्हेटिव्ह वरती आहे. हां ठीक आहे, बरोबर, सॉरी, हे आणखीन बेटर आहे उलट. बघा x² डेरिव्हेटिव्ह 2x आणि x डेरिव्हेटिव्ह 1. सो याला तुम्ही t ठेवलं तर वरती dt बनतो, नाही का. म्हणजे खालती t - 1 इंटू t + 1 बनतो. तुम्हाला समजलं, x² डेरिव्हेटिव्ह 2x आणि x डेरिव्हेटिव्ह 1. आता पार्शियल फ्रॅक्शन करू शकता आरामात, करा आणि लाईक मिळून जाईल आन्सर तुम्हाला. इथून पुढे एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे. ओके, फक्त आपण हिंट पाहतो, नाही का. मला असं वाटतं की हे एक 4 डाऊट्स आहेत बहुतेक याच्यामध्ये, एवढे करून आज थांबूयात. हां खूपच, थांबा 1 मिनिट, हे 2 करतो. त्यातला हा तर ठीक आहे, चलो सोपं आहे. इथे काय अँगल बिटवीन प्लेन्स, इथे काय प्रॉब्लेम होता नाही समजला मला. 2 प्लेनमध्ये अँगल काढायचा ना.
is pi by 3 म्हणे, then m is equal to what? Angle between planes is given by m1 m2. Sorry, a1 a2, b1 b2, c1 c2, under root a square b square c square m square plus 1 plus 4. ओके, a square b square c square म्हणजे 4 plus m square plus 1 म्हणजे लाईक परत 5 plus m square इज इक्वल टू पाय बाय 3 आहे म्हणून अँगल. पाय बाय 3 म्हणजे इथे टाकणार आहे आपण cos पाय बाय 3 इज 1/2. करा दोन्ही साईडला स्क्वेअर वगैरे आणि सिम्प्लिफाय करा, एमचं व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. सो वरती ना 3m-2 राहतो, 3m-2 राहतो डिवाइड बाय खालती m स्क्वेअर प्लस 5 राहतो, याचा मॉड इज इक्वल टू 1/2. सरळ सरळ काय करा, सॉल्व करण्याऐवजी ऑप्शन टाका ना, एमच्या जागी 2 टाका, बघा होतं कसं मॅच. 3 टाका, पहा ना, 3 स्क्वेअर 9, 9 प्लस 5 14. 3 टाका, 3 × 3 इज 9, -2 इज 7, 7/14 इज 1/2. बरोबर, 3 होतोय. आता -3 टाकून पाहू. -3 टाकला तर आय गेस नाही होता, सो 3 होतोय फक्त, नाही का. सॉल्व करायच्या भानगडीत नका पडू, ऑप्शन टाकून द्या डायरेक्टली. ठीक आहे, हा एवढा एक घेतो आणि आजचं लेक्चर थांबवतो. ओके, क्वेश्चन रीड करा सर्वजण. Let A and B be the two 3x3 matrices such that AB is equal to I म्हणे आणि mod A is equal to 1/8 आहे म्हणे. देन हे काहीतरी आहे जे की शोधायचं आहे, हे अवघड आहे नाही का. आता प्रॉपर्टीज वगैरे लाईक किती पार्ट करणार आहेत मॅट्रायसेसच्या, सो मी तुम्हाला सांगतो काय करायचं. A इंटू बी आय आहे ना, आणि मॉड ए किती 1/8 आहे ना. हे बघा, ॲझम्पशन्स पटापट जमले पाहिजे काय. ए असा घ्या की ज्याचा मॉड्युलस 1/8 असला पाहिजे. सो मला असं वाटतं ए म्हणजे 1/2 1/2 1/2 असला पाहिजे. चेक करा तुम्ही. याचा मॅग्निट्यूड म्हणजे काय, हे सर्व जर का 0 असतील ना, तर मॉड्युलस ऑफ मॅट्रिक डिटर्मिनंट, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज प्रोडक्ट ऑफ डायगोनल एलिमेंट्स. सो यांचं प्रोडक्ट कराल ना तर डायरेक्टली 1/8 तुम्हाला मिळून जातं. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न ए इंटू बी आय, तर बी हा 2 2 2 असला पाहिजे. आता या दोघांचं प्रोडक्ट कराल ना, 1/2 × 2 1, 1/2 × 2 1, 1/2 × 2 इज 1. तुम्हाला हेही माहिती असलं पाहिजे की डायगोनल मॅट्रिक्स जर का असतील ना, तर त्यांचं प्रोडक्ट म्हणजे सरळ सरळ डायगोनल एलिमेंटचं प्रोडक्ट असं असतं. हे जे आधी शिकलं आहे ना, ते वापरतोय आपण आता इथं ॲझम्पशन्समध्ये. आता पहा काय शोधायचं माहिती का, ॲडजॉइंट ऑफ ओके बी इंटू ॲडजॉइंट ऑफ 2a. एक काम करा, पहिले 2a म्हणजे काय, 2a म्हणजे हे 1 1 1. आता याचा ॲडजॉइंटमध्ये माहिती ना, ॲडजॉइंटमध्ये याचा कोफॅक्टर इथेच लिहायचा, याचा कोफॅक्टर इथेच लिहायचा, याचा कोफॅक्टर तिथेच लिहायचा, याचा कोफॅक्टर इकडे, 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 याचा कोफॅक्टर इथे आणि याचा कोफॅक्टर इथे, असं असतं ना ॲडजॉइंटमध्ये. बरं पहा बरं, याचा कोफॅक्टर किती, क्लोज केल्यानंतर काय येतो, 1 येतो ना, तिथेच लिहायचा. याचा कोफॅक्टर किती, याला क्लोज केल्यानंतर 1च येतो परत. याचा कोफॅक्टर किती, सी अगेन 1. पटपट केलं पाहिजे. याचा कोफॅक्टर चेक करा, मला वाटतं बाकी सर्वांचे कोफॅक्टर 0च येणार आहेत. बरोबर, करून बघा तुम्ही. याचा कोफॅक्टर पहा 0च येणार, याचा सर्वांचे कोफॅक्टर 0 येणार आहेत. सो हा ॲडजॉइंट ऑफ 2a आहे, 2aचा ॲडजॉइंट आहे. बरोबर. आता बी इंटू ॲडजॉइंट 2a तर आय आलाय, मग बी इंटू आय इज बी ओनली. म्हणजे तुम्हाला ते आयडियली मॅग्निट्यूड ऑफ ॲडजॉइंट बी विचारतात. आता याचा ॲडजॉइंट काय असणार सांगा, मला वाटतं त्याचा ॲडजॉइंट, याचा कोफॅक्टर तिथेच लिहायचा, 4 येतो. याचा कोफॅक्टर तिथेच लिहायचा, अगेन 4 येतो. याचा कोफॅक्टर किती, तिथेच लिहिणार तुम्ही 4.
बाकी सर्व 0 येणार. बरोबर. सांगा आता याचा मॅग्निट्यूड किती. 4 × 4 × 4 64. आन्सर आहे 64. आय होप क्लिअर आहे. सो अशा गोष्टी युजफुल ठरतील तुम्हाला. लाईक 180 प्लस 190 प्लस असा स्कोर मारायचा असेल ना, तर मे बी असे काही वेज नाही का, काही ॲझम्पशन्स, कन्सिडरेशन्स हे थोडेसे वर्क करतील. ठीक आहे. सो इथे थांबवतोय आज. आणखी आहेत भरपूर डाऊट्स, तर छोटे छोटे सेशन घेऊ शकतो मी. आजचा ठीक आहे, घेतला मोठा. नॉर्मल एक लेक्चर असतं ऑनलाईन माझं 12वीचा, तर तो असतो 9:30 ते 10:30. आज नव्हता, पण 9:30 ते 10:15 असतो. 10:15 किंवा 10:20 11पर्यंत मे बी घेऊ शकतो, 1-2-3 दिवस हे डाऊट संपेपर्यंत. ठीक आहे. तर उद्या पकडून चाला की 10:20 सेशन कंडक्ट करेन. इन्व्हर्स ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स इज सिमेट्रिक ना, पण त्यांनी नॉन सिमेट्रिक दिला आहे. इन्व्हर्स ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्सचा इन्व्हर्स हे सिमेट्रिकच असतं का हे चेक करायला लागलं. एखादा सिमेट्रिक मॅट्रिक्स ॲज्युम करून बघ ना, की सिमेट्रिक येतो इन्व्हर्स की नॉन सिमेट्रिक येतो. सर एकदा sin 5x डेरिव्हेटिव्ह सांगाल का. भाऊ हे बघ, sin 5x डेरिव्हेटिव्ह इज cos 5x × 5x डमी x इज 5x डेरिव्हेटिव्ह इज 5. ठीक आहे. एवढे सर्व डाऊट्स केले आणि आता काय डाऊट विचारतोय तू आता. sin 5x रे, sin 5x डेरिव्हेटिव्ह, sin x डेरिव्हेटिव्ह इज cos x. ॲक्च्युअलमध्ये x नाही आहे हा, म्हणून त्या 5x डेरिव्हेटिव्ह 5 मल्टिप्लाय करतो आपण. ठीक आहे, चलो रे. उद्या 10:20 छोटे छोटे सेशन होतील, पण काय आता तुम्ही एक काम करा, मी हे अपलोड करतो, याची लिंक पाठवतो. ओके. तर सर्व सम्स व्यवस्थित पाहून घ्याल एकदा. हाफ आवर्सच होतील, 30 और मॅक्स टू मॅक्स 35 मिनिट्स होतील. ठीक आहे. चलो लिव्ह करू शकता.